श्री स्वामी समर्थ. तर लग्न झालं त्याच्यानंतरचे जे काही फोटोग्राफ्स आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. फोटो कसे आलेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि दोघांची जोडी कशी दिसते हे पण सांगायला अजिबात विसरू नका. आणि या दोघांना आशीर्वाद तर द्याच आणि स्वामींपाशी प्रार्थना करा की या दोघांचं संसार सुखाचा हो. आणि त्याच्यानंतर सगळेजण कंटाळून बसले होते. फायनली निरोपाची वेळ आली. निरोपाची वेळ म्हणजे सगळ्यात वाईट क्षण आहे असं मी म्हणेन, कारण खूप वाईट वाटतं. तो फिलिंग खूप वाईट असतो आणि सगळेजण एवढे रडत होते की काय सांगायला नको. जेवढा एन्जॉय केला सगळ्यांनी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं सगळेजण रडले आणि हे पाहून खूप वाईट वाटलं. मी पण रडलो, सगळेच रडले. आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही निरोप द्यायला सायलीला निघालो. सायली पण खूप रडली आणि मग फायनली हॉलच्या बाहेर आलो. खूप लेट झाला होता एकंदरीत, पण त्याच्यानंतर मग फायनली सायलीला आम्ही निरोप दिला. खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं आणि एवढे दिवस एकत्र होतो आणि आता सायली माहेरी सासरी जाते हे पण खूप वाईट वाटलं. पण प्रथा आहे तर ती आपल्याला फॉलो करायलाच लागेल. जे काही रीत आहे तर ती त्याप्रमाणे आम्ही सायलीला निरोप दिला आणि असं लग्न पार पडलं. श्री स्वामी समर्थ.